नमस्कार. आज आपण थोडीशी वेगळी अशी भाजी बघणार आहोत. बऱ्याचदा मार्केटला जातो. आपल्याला कच्चा फणस दिसतो, पण आपण काही घेत नाही. पण ही रेसिपी बघा तुम्ही आणि जर तुम्हाला ही आवडली, तर नक्की कच्चा फणस घेऊन या आणि ही रेसिपी ट्राय करा. कच्चा फणस इथे मी घेतलेला आहे. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि असं फणसाचं वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि मधला जो कडक भाग असतो, तो सुद्धा आपण काढून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. अतिशय चविष्ट अशी ही भाजी होते. हे बघा. आता आपण फणसाचे तुकडे करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने फणसाचे आपण तुकडे करून घेऊया. बऱ्याच जणांचा समज असतो की कच्चा फणस आहे, गोड लागेल का, भाजी गोडीस होईल का, तर अजिबात नाही. हे बघा स्वच्छ असे धुवून घेतलेत हे काप फणसाचे आणि त्यामध्ये आता मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे कुकरमध्ये आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालूया आपण. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि गरम मसाला घालायचा आहे आणि एकच शिट्टी द्यायची आहे आपल्याला. एक शिट्टी आपण देऊन घेऊया. आता इथे वाटण तयार करूया. ओलं खोबरं, कांदा घेतलेला आहे कच्चा, टोमॅटो आणि आलं लसूण. आता याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आपला फणस पण छान उकडून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा शिजलेला आहे. आता आपण फोडणी देऊया. तेल तापलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं घालूया आणि जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. एक छान असं हे वाटण परतून घ्यायचं आहे मिनिटभर. वाटण आता आपलं छान असं परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण घरातले थोडेसे मसाले घालूयात. 1 ते 1.5 चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे. तुमच्या घरात जो मसाला असेल, जे तिखट असेल ते घालूयात. काश्मीरी मिरची पावडर घालूयात, धने पावडर घालूयात आणि थोडंसं मीठ घालूयात चवीपुरतं. आणि सगळे हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने जे वाटण आहे त्यामध्ये हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये थोडंसं पाणी मी मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. व्यवस्थित आपलं आता मिक्स करून झालेलं आहे. आता आपलं वाटण आहे ते कच्चंच असल्यामुळे आपण ह्या वाटणाला 4 ते 5 मिनिट वाफ आणायची आहे. म्हणजे आपलं वाटण छान असं शिजेल. बघा तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिट वाफ आलेली आहे. मस्त अशी तर्री आलेली आहे. छान आपले मसाले शिजलेले आहेत. आता त्यामध्ये आपण जो वाफवून घेतला होता, उकडून घेतला होता तो फणस पाण्यासकट घालायचा आहे. जे वाफवण्यासाठी म्हणजे उकडण्यासाठी जे पाणी घेतलं होतं ते सुद्धा आपण घालायचं आहे. ते फेकून द्यायचं नाही आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि एक उकळी आणली की आपली फणसाची भाजी तयार झाली. अगदी सोपी रेसिपी आहे आणि काही वेळ लागत नाही आणि चवीला भन्नाट अशी लागते. एक उकळी आणूया आता आपण भाजीला. हे बघा मस्त अशी उकळी आलेली आहे आणि भन्नाट अशी आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता रंग इतका सुरेख आलेला आहे. अगदी मसालेदार आणि चवीला अप्रतिम लागणारी फणसाची भाजी तयार आहे. नक्की ट्राय करा. आणि पहिल्यांदा फणसाची भाजी करणार असाल तर 1 पावच फणस आणा कच्चा आणि त्याची भाजी ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.